रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा होळी सण राधानगरी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला। तालुक्यातील गावागावात होलिका दहन करण्यात आलं। ग्रामस्थांनी मनोभावे होळीचं पूजन केलं आणि गावात शांतता राहू दे, चांगली शेती पिकू दे, सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेवून सर्वांना चांगलं आरोग्य दे अशी मनोभावे प्रार्थना करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। राधानगरी तालुक्यातील होळी दहन कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला। गेले 2 दिवस बालचमू गल्ली गल्लीत होळी करण्यासाठी शेणी गोळा करणं आणि गावच्या वेशीवर मेसकाठीची आरास बांधण्यात मग्न झाले होते। तर 2 दिवसांपासून टिमकी आणि बोंब मारून घराघरातून वर्गणी गोळा करण्यात आली होती। राधानगरी, शेटकेवाडी, पनोरी, पाटपन्हाळा या गावातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन सकाळी शेतातून सावरीचं झाड आणलं होतं। त्याची साल काढून ते मांडावर ठेवलं। दुपारी त्याला आंब्याचे डहाळे बांधून फुलांनी सजवलं आणि त्याची मनोभावे पूजा केली। सायंकाळी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन होळी पेटवतात। होळीच्या भोवती सर्वजण फिरतात आणि गावात शांतता नांदो, आपापसातील वाद मिटू देत, गावातील रोगराई जाऊ दे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते। महिला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात। राधानगरी तालुक्यातील गावागावांमध्ये हा सण उत्साहात साजरा झाला।